कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते. पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही. ज्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे असेच उमेदवार दिले गेले, तर अशा बौद्धिक दिवाळखोर असणाऱ्या त्या ठिकाणी व्यक्तीला कोणत्याही राजकीय पदावरती राहण्याचा अधिकार नाही. अरे शौचालयाचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये. जसं आहे सगळं तसं चालू आहे. उलट मी म्हणेन की ज्या वेळेला किशोरी पेडणेकर महापौर होतं त्यावेळेला अधिकच महानगरपालिकेचं वाटोळं झालं. तरी आपली बौद्धिक दिवाळखोरी आहे म्हणून त्यांनी मग डिरेक्टली सांगितलं की बाबा मी माफी मागते म्हणून, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील. म्हणजे अपमान करायचा आणि माफी मागायची आणि विषय संपला असं यावेळेला होणार नाही. आणि मग ही बौद्धिक दिवाळखोरी थांबवण्यासाठी त्या ठिकाणी मला वाटतं की किशोरीताईंनी एकतर याचा खुलासा करावा, चर्चेत सहभागी व्हावं किंवा त्या ठिकाणी आपलं पद सोडावं. संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला. मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान त्याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलंय. कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असतील तर मी माफी मागते. पण माझा उद्देशच वेगळा होता. पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते. पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. साहजिकच आजचा विषय हा राजकीय आहे, राजकीय पदाधिकाऱ्यांचा आहे आणि आरोप प्रत्यारोपांचा, असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी सोबत चर्चेला बसलेले आहेत. किशोरीताई पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या बृहन्मुंबई महानगरपालिका, यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज ही त्यांनी मुलाखत अरेंज करण्यासाठी विशेष मागणी केली होती आणि आपण या विषयाला अनुसरून त्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आकाशी स्वागत आहे. नेमकं काय म्हणताय? हा विषय किशोरीताईंचा आणि आंबेडकरांच्या वक्तव्याचा विषय माध्यमांमध्ये गाजला होता. काय सांगताय तुम्ही? तुम्हाला नेमकं आज काय म्हणायचंय? एक 4 दिवसापूर्वी किशोरीताई पेडणेकर यांनी एक स्टेटमेंट केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मनाचे श्लोकचा बाबासाहेब आंबेडकरांवरती किंवा लहानपणी त्यांच्या विचारांवर प्रभाव होता आणि यातूनच भारताला अतिशय चांगलं असं संविधान मिळालं. आम्हाला किशोरीताईंना असं विचारावंसं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकात किशोरीताईंनी हे वाचलंय किंवा ज्या ज्या लेखकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र लिहिलं, पुस्तकं लिहिली विविध, कोणत्या पुस्तकामध्ये त्यांच्या वाचनात हे आलंय याचं उत्तर किशोरीताईंनी दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी याच्यामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहित असताना त्यांनी आम्ही भारताचे लोक या नावाने त्याची सुरुवात केली आणि सार्वभौमत्व आणि त्या ठिकाणी सर्व धर्म समानता ही त्याची त्या ठिकाणी मूळ सूत्र आहेत. आणि हे असं असताना कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माच्या एखाद्या लोकप्रिय ग्रंथावरती किंवा त्या ठिकाणी एका विशिष्ट ग्रंथावरती विचारांचा प्रभाव म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला असं संविधान, चांगलं संविधान दिलं, हे असं कुठल्याही त्या ठिकाणी ज्याला बेस नाहीये, कुठलेही त्याला संदर्भ नाही आहेत, असं संदर्भहीन स्टेटमेंट देणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. एका सर्वसामान्य स्त्रीकडून आलेलं हे स्टेटमेंट नाहीये, तर तब्बल 4 वेळा नगरसेवक राहिलेल्या आणि 2019 ते 2022 3 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या त्या ठिकाणी नागरिक असणाऱ्या किशोरीताईंनी बाबासाहेबांबद्दल असं चुकीचं स्टेटमेंट देणं हे त्या ठिकाणी चुकीचं आहे. आम्ही किशोरीताई पेडणेकर यांचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो की वारंवार बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर महापुरुष असतील यांच्याविषयी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं आणि स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणायचं, एवढंच काम आता किशोरीताईंकडे राहिलंय का, असा सवाल आम्हाला विचारावासा वाटतो. दुसरीकडे असं आहे की ज्या महानगरपालिकेच्या शाळा आपण पाहिलं, किशोरीताईंनी एक आठवड्याभरापूर्वी 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता कोलाब्याच्या एका शाळेतल्या, आणि 3-3 वर्ग एका वर्गामध्ये भरवण्याची वेळ महानगरपालिकेवरती आली असं त्यांनी दाखवलं होतं. मुळात मला त्यांना असं विचारायचं आहे
की शाळेमध्ये मनाचे श्लोक चालू करण्यासाठी बाबासाहेबांवरती लहानपणी मनाचे श्लोकच्या विचारांचा परिणाम होता किंवा प्रभाव होता, ह्याचा रेफरन्स देण्याची गरज किशोरीताईंना का पडलेली आहे? मनाचे श्लोकचा प्रभाव किशोरीताईंवरती आहे का, हे सुद्धा तपासण्याची सुद्धा आता गरज मला वाटते. कारण मनाचे श्लोक वाचलेला जो माणूस आहे किंवा मनाचे श्लोक ज्याने पाठांतर केलेले असतील, हा त्या ठिकाणी असे कुठलेही बेसलेस आणि कुठलेही संदर्भहीन स्टेटमेंट देणार नाही. आणि किशोरीताई या महिला महापौर राहिल्यात या मुंबई महानगरपालिकेच्या, आणि आता विरोधी पक्षाच्या नेत्या आहेत. आणि इतक्या महत्वाच्या पदावरती ते असताना सुद्धा महत्वाच्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीचे संदर्भहीन स्टेटमेंट देणं हे त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचं त्या ठिकाणी कुठेतरी राजकीय बुद्धिमत्ता कमी असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं, किंवा अभ्यास नसलेल्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी किशोरीताई करत आहेत असं मला वाटतं. मागेही ज्या वेळेला कस्तुरबा रुग्णालयामध्ये महापुरुषांच्या पुस्तकांचा अवमान झाला, त्यावेळेला त्या ठिकाणी सावरासावर करण्याचं काम किशोरीताई पेडणेकरांनी केलं आणि तो विषय संपूर्ण 180 डिग्री टर्न करण्याचं काम त्यांनी केलं. मला त्यांना हे म्हणायचं आहे की महापुरुषांचे विचार, आधुनिक विचार जे आहेत, ज्या विचारांमुळे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलासाठी स्वतःच्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ज्यातून खऱ्या अर्थाने देशातील समस्त स्त्रियांना त्या ठिकाणी सगळे अधिकार मिळाले, आज किशोरीताई पेडणेकर त्या हिंदू कोड बिलामुळेच त्या ठिकाणी या मुंबईच्या महापौर झाल्यात आणि आज विरोधी पक्ष नेत्या सुद्धा आहेत. अशा हिंदू कोड बिलासाठी राजीनामा देणाऱ्या बाबासाहेबांचा जर अभ्यास किशोरीताईंना नसेल, त्याबद्दल स्टेटमेंट देण्याची काही गरज नाही. उगाच काही स्टेटमेंट द्यायचे आणि महापुरुषांचा वारंवार अपमान करायचा त्या ठिकाणी, तर हे काय बरोबर नाही. आणि याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही किशोरीताईंना त्या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्र आणि संपूर्ण जे काही कार्य आहे याच्यावरती खुली चर्चा या चॅनलवरती किशोरीताईंनी करावी, आणि त्यातून त्यांचा किती नेमका अभ्यास आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल. अन्यथा किशोरीताईंनी त्या ठिकाणी आपल्या पदाचा राजीनामा देऊन गप्प घरी बसावं, हे मला का वाटतं? कारण एक सामान्य मतदार म्हणून त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण याच्याकडे पाहत असतो किंवा एक नागरिक म्हणून पाहत असतो, त्यावेळेला मला माझ्या महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता हा बौद्धिक दिवाळखोर नसावा असंच वाटत असेल. आणि मग ही बौद्धिक दिवाळखोरी थांबवण्यासाठी त्या ठिकाणी मला वाटतं की किशोरीताईंनी एकतर याचा खुलासा करावा, चर्चेत सहभागी व्हावं किंवा त्या ठिकाणी आपलं पद सोडावं. दुसरं, त्यांच्या पक्षाचे जे नेते आदित्य ठाकरे जे वरळी विधानसभेचे आमदार आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की तुमच्याकडे सुशिक्षित उमेदवार नव्हते का हो, ज्यांना बाबासाहेबांचा, महापुरुषांच्या विचारांचा त्या ठिकाणी अभ्यास होता, असे उमेदवार तुमच्याकडे नाही आहेत का? मी तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरेंनी राजकारणामध्ये जी एंट्री घेतली ज्या युवा सेनेच्या माध्यमातून, या वरळी विधानसभेचे 2 वेळा ते आमदार राहिले. किती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत तिकिटा दिल्या? एकही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला निवडणुकीत तिकीट दिली गेली नाही. वारंवार तेच उमेदवार ज्यांची बौद्धिक दिवाळखोरी आहे असेच उमेदवार दिले गेले. तर अशा बौद्धिक दिवाळखोर असणाऱ्या त्या ठिकाणी व्यक्तीला कोणत्याही राजकीय पदावरती राहण्याचा अधिकार नाही. आणि मी आदित्य ठाकरेंना त्या ठिकाणी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी त्या ठिकाणी किशोरीताई पेडणेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून पदमुक्त करावं, किंवा त्या ठिकाणी किशोरीताईंना बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे यासाठी खुल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी सांगावं. आकाशी, एक महत्वाचा विषय आहे की हे राजकारणामध्ये ह्या सर्व गोष्टी सर्रास चालू आहेत. आरोप प्रत्यारोप होतात, कुठेतरी फॉल्ट पकडले जातात. आपण अनेकदा किशोरी पेडणेकरांना टार्गेट करायचा प्रयत्न केलेला असं दिसण्यात आलेलं आहे आतापर्यंत, परंतु किशोरी पेडणेकर तुमच्या नेहमी रडारवर का असतात? किशोरी पेडणेकर या काय आमच्या शत्रू नाही आहेत. किशोरी पेडणेकर एक पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. एका मतदारसंघाचं किशोरी पेडणेकर त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. आणि एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना जर तब्बल 20 वर्ष नगरसेवक, एकदा महापौर, आता विरोधी पक्षनेता, इतकी पॉलिटिकल त्या ठिकाणी संधी तुम्हाला राजकीय पक्षाने तुमच्या दिलेली असताना या अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणं किंवा वारंवार महापुरुषांचा अवमान करण्यासारख्या गोष्टी करणं हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि याबद्दल त्या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. आज आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी नगरसेवक झाल्यानंतर
या मुंबई महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानंतर आज जी साऊथ वॉर्डमध्ये आपण पाहिलं तर 7 पैकी 6 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, उभाटा गटाचे. तर इथले प्रश्न वेगाने सुटायला चालू होतील. आज इथले असणारे शौचालयाचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे. कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये. जसं आहे सगळं तसं चालू आहे. उलट मी म्हणेन की ज्या वेळेला किशोरी पेडणेकर महापौर होतं त्यावेळेला अधिकच महानगरपालिकेचं वाटोळं झालं. म्हणजे आपण म्हणतो की मोहम्मद बिन तुगलक एक असा त्या ठिकाणी शासक होता की ज्याचे सगळे राजकीय प्रयोग फसले. म्हणजे एकही राजकीय प्रयोग त्याचा कधीच कुठलाच त्या ठिकाणी प्रयोग यशस्वी झाला नाही. हे असंच काम त्या ठिकाणी काही या काळामध्ये झालं असं मला वाटतं की शिक्षण व्यवस्थेतलं सगळ्यात मोठा प्रोजेक्ट महानगरपालिकेचा म्हणजे मुंबई पब्लिक स्कूलचा जो होता, करोडो रुपये त्याच्यावरती खर्च करण्यात आले आणि अक्षरशः फसलेला प्रोजेक्ट आज झालेला आहे. आज महानगरपालिकेच्या शाळा तोडण्याची वेळ आलेली आहे. वरळी सिफेसची शाळा ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट कुठेही सार्वजनिक न करता गपचूप तोडण्यासाठी त्याला धोकादायक ठरवण्यात येतं. ग्लोबल पॅसेजची जी शाळा आहे महानगरपालिकेची, ती शाळा त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली आता तोडण्यात येणार आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्ट लोढा ग्रुपला मिळालेलं आहे. त्याच्या समोरच असणारी त्या ठिकाणची असणारी तेजवानींची जी शाळा आहे केबीपीची इंटरनॅशनल KGT इंटरनॅशनल स्कूल, ती शाळा सुद्धा आता रिडेव्हलपमेंटमध्ये तुटली जाणार आहे. तर हे सगळे प्रश्न असताना हे इथले नगरसेवक काय करतायत किंवा किशोरीताई काय करतायत, किशोरीताई याबद्दल बोलायला का तयार नाहीयेत. आणि हे सगळं बोलायचं सोडून जे तुम्हाला काम ज्यासाठी लोकांनी निवडून दिलं होतं ते न करता उगाच वारंवार महापुरुषांचा अपमान करायचा, यासाठी त्या ठिकाणी यावेळेला आणि मागे सुद्धा ज्या वेळेला कस्तुरबाचं प्रकरण झालं त्यावेळी सुद्धा आम्ही किशोरी पेडणेकरांच्या बद्दल बोललो. परंतु किशोरी पेडणेकर जर आता ऐकायलाच तयार नसतील आणि त्यांना जर नाही, पण वारंवार आकाशजी त्यांनी माफी पण मागितली ना, जाहीर माफी मागितलेली आहे, तरी देखील समाधान होत नाही आपलं वरळी विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं. मुळात किंबहुना किशोरीताई प्रकाश आंबेडकरांचं, माननीय बाळासाहेबांचं समाधान झालं देखील असेल, पण तुमचं अजून समाधान का नाही झालंय? मुळात कसं आहे की किशोरीताई पेडणेकर हे या वरळी मतदारसंघातून त्या ठिकाणी नगरसेवक झालेले आहेत 4 वेळेला आणि आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणारा असा मतदारसंघ आहे. ज्या वॉर्ड क्रमांक 199 मध्ये 2 वेळा त्या निवडून आल्या, त्या वॉर्ड क्रमांक 199 मध्ये तब्बल 16% जनता ही बौद्ध समाजाची त्या ठिकाणी राहते. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी अशा पद्धतीने काही स्टेटमेंट देऊन अपमान परस्पर हेतूने केला जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी त्या जनतेचा अपमान त्या ठिकाणी तो होतो, जनतेच्या भावना दुखावल्या जातात. आणि बाळासाहेबांनी तर त्यांना स्पष्ट विचारलेलं आहे की त्यांना कशामध्ये त्याचे संदर्भ सापडले तसं त्यांनी खुलासा केला पाहिजे. आणि त्याच्यावरती मग त्यांना काहीच उत्तर नाही. ऑलरेडी आपली बौद्धिक दिवाळखोरी आहे म्हणून त्यांनी मग डिरेक्टली सांगितलं की बाबा मी माफी मागते म्हणून, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील. म्हणजे अपमान करायचा आणि माफी मागायची आणि विषय संपला असं या वेळेला होणार नाही. वंचित बहुजन आघाडी वरळी विधानसभेत तरी असं होऊ देणार नाही. प्रभाग क्रमांक 199 मध्ये राहणाऱ्या सर्व बौद्ध धर्मियांना त्या ठिकाणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी ज्या ज्या ठिकाणी किशोरी पेडणेकर बाबासाहेबांना अभिवादन करायला येतील त्या प्रत्येक ठिकाणी किशोरी पेडणेकरांना अडवून लोकांनी, बौद्ध धर्मीय लोकांनी किंवा बाबासाहेबांच्या नावाने विचारलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांवरती मनाच्या श्लोकचा प्रभाव होता, याचा रेफरन्स तुम्ही द्या किंवा तुम्ही खुर्ची खाली करा. आणि ज्या बाबासाहेबांमुळे आज तुम्ही त्या ठिकाणी महापौर झालात, आज विरोधी पक्षनेते आहात महानगरपालिकेमध्ये, त्यांचे जर विचार तुम्हाला समजले नसतील तर ते वाचा आणि मग राजकारणात या, एवढंच आवाहन त्या ठिकाणी आम्ही करतो. राकेशजी काय सांगताय? तर बऱ्यापैकी मुद्दे आकाशने मांडलेले आहेत, तेच रिपीट करण्यात काय अर्थ नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणेल की महिलांच्या याच्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल देत असताना त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यात आला होता. आताच मागील 1 महिन्यापासून दूरदर्शन आपले TV वरती एक मालिका चालते सावित्रीबाई फुले, या पण त्यांनी पाहावी अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही मालिका रोज पाहिली पाहिजे आणि ते पाहत असताना बारकाईने पाहिली पाहिजे की त्याच्यामध्ये स्त्रियांना कोणते अधिकार होते, हे त्यातून त्यांना स्पष्ट होईल आणि हे अधिकार आपल्याला कोणत्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेले आहे हे सुद्धा त्यांना माहिती मिळेल, पूर्ण माहिती मिळेल असं मला वाटतं. आणि बऱ्यापैकी आता आमचे सहकारी आकाश दोडके यांनी पक्षप्रमुखांना पण एक
माहिती देण्यात आलेली आहे, विनंती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे समाजाला सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे की येणाऱ्या जयंतीनिमित्त किशोरीताई पेडणेकर ज्या कुठल्या वॉर्डामध्ये आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता येतील त्या ठिकाणी तिथे सर्व समाजातील लोकांनी त्यांना विचारावं की श्रीमनाच्या श्लोकाचं जे आपण संदर्भ दिलेला आहे तो कुठल्या पुस्तकाच्या आधारावर दिलेला आहे याचा खुलासा करावा. आणि ते करता येत नसेल तर खुल्या चर्चेला तरी येऊन बसावं की संपूर्ण आम्ही बोलत नाहीये वंचित बहुजन आघाडीत आंबेडकरी विचारधारेचा त्यांच्या विभागातला त्यांच्या वॉर्डातला किंवा त्यांच्या पक्षातला त्याला आंबेडकरी विचाराची त्याने जाण आहे अशा त्यांच्या पक्षातलाही कार्यकर्ता असेल त्याने त्याच्याशी खुली चर्चा करावी आणि ती लाईव्ह करावी, फेसबुक लाईव्ह करावी त्यांच्या वॉलवरून आणि त्याला कमेंट काय येतं त्याच्यावरती आम्ही चर्चा करू. कारण का आता आकाशने सांगितलं की एका व्यक्तीची एक शब्द आहे चुकीला माफी नाही. आज सोशल मीडियातून याच्यातून ती गाजलेली आहे चुकीला माफी नाही. आज आपण चुका करणार आणि आम्ही माफ करत राहणार का? वारंवार तुम्ही अशा पद्धतीने बोलून चुका करणार आणि आम्ही माफच करायचं तर आता ते होणार नाही. वरळी विधानसभेमध्ये तर कोणत्याही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती शाहू महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, सर्व राष्ट्रपुरुषांवरती जो कोणी असं बेताल वक्तव्य करेल त्याला सर्वात पहिलं प्रत्युत्तर हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मिळेल. एवढंच या ठिकाणी बोलून थांबतो. नमस्कार. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वरळीतील पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका धरलेली आहे. किशोरी पेडणेकर पुन्हा इथं त्यांच्या रडारवर आल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. असो, राजकारणात हे सर्व आरोप प्रत्यारोप आणि हे डावपेच चालू राहतातच. किशोरी पेडणेकरांनी याचं समर्पक उत्तर देण्याची अपेक्षा आहे या चॅनलवरती. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.